नमस्कार, आपण पाहताय द कोकण न्यूज। संयोजन प्रस्तुत अलपद्मा राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा 2025 आयोजित करण्यात आली होती। या स्पर्धेचे दुसरे पर्व असून प्राथमिक फेरीत एकूण 25 एकांकिका सहभागी झाल्या होत्या। प्राथमिक फेरीसाठी लेखक, दिग्दर्शक, प्रशिक्षक, परीक्षक डॉक्टर अनिल बांदिवडेकर आणि सुप्रसिद्ध नाट्यसेनी लेखक, दिग्दर्शक, कवी उदय जाधव यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले। अंतिम फेरीत 7 एकांकिकांची निवड करण्यात आली। अंतिम स्पर्धा आणि पारितोषिक वितरण समारंभ शुक्रवार दिनांक 10 ऑक्टोबर 2025 रोजी यशवंत नाट्य संकुल माटुंगा पश्चिम मुंबई येथे पार पडला। या स्पर्धेत साठे महाविद्यालयाची अमिगडाला या एकांकिकेने प्रथम क्रमांक पटकावला। तसेच डॉक्टर्स थिएटर ग्रुपची सपान एकांकिकेने द्वितीय क्रमांक आणि ज्ञान साधना महाविद्यालय ठाण्याची थिमक्का या एकांकिकेने तृतीय क्रमांक पटकावला। या अंतिम फेरीसाठी ज्येष्ठ नाटककार, लेखक, कवी प्रेमानंद गजवी तसेच लेखक, दिग्दर्शक, प्रशिक्षक, परीक्षक डॉक्टर अनिल बांदिवडेकर आणि सुप्रसिद्ध अभिनेत्री चिन्मयी सुमित यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले। यावेळी प्रमुख अतिथी VSM सेवानिवृत्त ब्रिगेडियर प्रवीण शिंदे, सन्माननीय पाहुणे रिटायर्ड पोलीस इन्स्पेक्टर आणि कोकण विकास समिती अध्यक्ष जयवंत शंकरराव दरेकर, ॲडव्होकेट प्रांजल जाधव, नेपथ्य व प्रकाश योजनाकार सुनील देवळेकर, मराठा समाज सेवा मंडळ जोगेश्वरी अध्यक्ष सुनील नलावडे, आयडियल बुक डेपो दादर संचालक व्यावसायिक मंदार नेरुरकर उपस्थित होते। तसेच या स्पर्धेचे आयोजक, संयोजन, ॲडव्हर्टायझिंग अँड मार्केटिंग OPC प्रायव्हेट लिमिटेड संचालिका नम्रता भोसले, मॅनेजर सलोनी महाडिक, मॅनेजमेंट सद्गुरू प्रोडक्शनचे सर्वे सेवा संदीप मोरे, सुशांत जयप्रमोद पवार, स्वप्नील बबन जाधव, वेदांत खोत, मधुकर कांबळे यांनी केले। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंदार गायधन यांनी केले। ही स्पर्धा पाहण्यासाठी मान्यवर नाट्यरसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। अलपद्मा एकांकिका स्पर्धेचं हे दुसरंच वर्ष आहे, पण दुसऱ्या वर्षी सुद्धा या एकांकिकेला जो तरुणाईचा प्रतिसाद मिळालाय ते बघून खरंच आनंद वाटतो। वेगवेगळ्या विषयाच्या 7 एकांकिका अंतिम स्पर्धेमध्ये परीक्षणासाठी आम्हाला मिळालेले आणि त्याच्यामध्ये मांडलेले विषय हे वेगवेगळे वैविध्यपूर्ण आहेत। आजची तरुण मंडळी आपल्या सामाजिक प्रश्नांकडे कसे बघतात त्याचा एक वास्तुपाठ किंवा क्रॉस सेक्शन ह्या लोकांनी इथे मांडलाय। मला असं वाटतं की भविष्यातल्या नाट्यकलेची वाटचाल या एकांकिका स्पर्धेतून रसिकांना नक्की बघायला मिळेल। माझ्या अलपद्मा एकांकिका स्पर्धेला मनापासून शुभेच्छा। संयोजन आयोजित अलपद्मा एकांकिका स्पर्धा हे स्पर्धेचं दुसरं वर्ष आहे आणि मी परीक्षक म्हणून इथे आलेलो आहे। या स्पर्धेचा माझ्याबरोबर अनिल बांदिवडेकर आणि चिन्मयी सुमित असे तिघे परीक्षक आहोत। खरं म्हणजे हा एकांकिकेचा काळ आहे का आत्ताचा, या ऑक्टोबर महिना, पण महाराष्ट्रामध्ये वर्षभर 200-250 एकांकिका स्पर्धा होतात आणि सतत नवीन काहीतरी घडत राहतं। आम्ही नेहमी म्हणतो नाटक घडत राहतं, तसं एकांकिका स्पर्धा हे घडत राहतं। यातून नवं टॅलेंट नक्कीच बाहेर येत असतं। नवीन मुलं, नवीन लेखक, नवीन दिग्दर्शक, सादरीकरणाचे विविध प्रकार आणि भोसले मॅडम याच्या प्रमुख आहेत आणि त्यांच्या संस्थेतर्फे ही स्पर्धा होत असते। आणि जेवढ्या स्पर्धा होतील तेवढ्या कमीच आहेत, कारण जितक्या स्पर्धा होतील तितकं नवं टॅलेंट बाहेर येत राहतं नव्या नव्या पद्धतीने आणि नवीन मुलं घडत राहतात। नवीन मुलं घडत राहिली मराठी नाटक घडत राहणार। परीक्षाही घडत असतात, असं नाही की परीक्षक खूप तज्ज्ञ असतात आणि त्यांना जगातल्या सगळ्या गोष्टी कळतात, असं नसतं। तर ह्या स्पर्धा करणारी मुलं सुद्धा परीक्षकांना वेगळ्या पद्धतीनं घडवत असतात
त्यांचंही एक वेगळं कॉन्ट्रीब्युशन या मराठी रंगभूमीसाठी आहे. त्यामुळे या स्पर्धेचं मी मनपूर्वक कौतुक करतो, आनंद व्यक्त करतो. धन्यवाद. नमस्कार, मी चिन्मयी सुमित. मी यंदा अलपद्मा ह्या ज्या एकांकिकांची स्पर्धा आहे, जिचं हे दुसरं वर्ष आहे, त्या अंतिम फेरीची परीक्षक म्हणून मी आज इथे आलेली आहे. मला एकांकिका हा फॉर्मच खूप आवडतो, कारण मला असं वाटतं की नाटक इतकं संपृक्त पद्धतीने एकांकिकेमध्ये पूर्ण बसलेलं असतं आणि त्यानंतर जेव्हा तरुण रंगकर्मी एक वेगळ्या पद्धतीची ऊर्जा घेऊन येतात आणि इतके वेगवेगळे विषय हाताळतात की ते बघायला खरंच फार मजा येते. इथे ही फक्त आंतरमहाविद्यालयीन अशा पद्धतीची ही स्पर्धा नव्हे, तर वेगवेगळ्या पद्धतीचे ग्रुप्स, म्हणजे एकतर ग्रुप आहे तो डॉक्टर्सचा ग्रुप आहे, अशासारखे ग्रुप सुद्धा इथे आहेत जे हौशी कलाकार आहेत, अशा लोकांनी सहभाग घेतलेला आहे. आणि मला वाटतंय की प्राथमिक फेरीच्या लोकांचं काम किती कठीण झालं असेल ह्याची मी नुसती कल्पनाच करू शकते, कारण अंतिम फेरीत सुद्धा इतक्या सुंदर एकांकिका इथे आलेल्या आहेत. आमच्याकडून त्यांना सगळ्यांना न्याय दिला जावा अशी मी माझ्या स्वतःकडून आणि बाकीच्या परीक्षकांकडून मी अपेक्षा करते. आणि मला असं वाटतं की ज्या पद्धतीचं आयोजन हे सगळे लोक करत आहेत, संयोजनचे लोक जे आयोजन करत आहेत ते फार सुंदर आहे. त्याच्यामुळे ह्या स्पर्धेला खूप यश मिळावं आणि भरपूर वर्ष त्यांचा हा उपक्रम चालू राहावा अशी मी सदिच्छा व्यक्त करते. आज थिएटर सुद्धा जवळजवळ पूर्ण भरलेलं आहे, त्याच्यामुळे अशा पद्धतीचा प्रतिसाद बघितल्यानंतर नाटक खूप काळ जिवंत राहणार आहे याची खात्री पटते. मी सर्व प्रेक्षकांना, सर्व सहभागी झालेल्या संस्थांना आणि आयोजकांना मनापासून धन्यवाद देते आणि उत्तरोत्तर हा उपक्रम अधिक रंगो अशी सदिच्छा व्यक्त करते. नमस्कार, मी नम्रता भोसले. संयोजन प्रस्तुत अलपद्मा राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा हे दुसरं पर्व आहे. 2024ला झालेलं पर्व पहिलं पर्व होतं आणि आता हे दुसरं. हे करण्यामागचं कारण, उद्दिष्ट एवढंच आहे की मनापासून आवड असलेली या कलाक्षेत्रामध्ये मी लहानाची मोठी झाली म्हणा, किंवा माझ्या कॉलेज लाईफमध्ये असताना मीही स्वतः पार्टिसिपेट होत होते. नंतर मग एक लग्न झाल्यानंतर एक स्वतंत्र जबाबदाऱ्या येतात, ते सगळं मागे कुठेतरी पडत चाललं होतं. स्वतःच्या पायावर जेव्हा उभे राहिले आणि नोकरी हा जेव्हा विषय आला माझ्याकडे, तर ते करण्याचाही तोही सुरुवात झाली. आणि तिथे काही वर्ष लोटल्यानंतर मी माझ्या संयोजन प्रायव्हेट लिमिटेडची स्थापना केली. बरं, मग करायचं काय? कोविडमध्ये असताना सगळंच ठप्प झालं होतं आणि त्या दरम्यान त्याच्या आधी नुकतीच सुरुवात झाली होती. मग मी म्हटलं स्वतःचेच आपले इव्हेंट्स किंवा सेमिनार कंडक्ट करणं किंवा एखादं मॅगझिनही करावं किंवा काही असे स्पर्धात्मक कार्यक्रम करावे असं ठरलेलं असताना नाटकाच्या एकांकिका किंवा एकांकिका स्पर्धा, खेळाच्या स्पर्धा असं घेण्याचं ठरवलं. त्याच्यातून मला जे माझी आवड राहिली होती ती मला समोर बघता आली असती आणि त्या मुलांच्या कलागुणांना एक हक्काचं व्यासपीठ कुठेतरी मिळावं. फार काही मोठ्याचा माझा प्रयत्न नाहीये, पण म्हणजे जे पैशाचं भांडवल लागतं ते उभं करताना सुद्धा खूप नाकीनऊ येतात. पण हेतू एवढाच आहे की ह्या मुलांना आजची ही मराठी एकांकिका नाट्य ही बंद होता कामा नये. प्रत्येक मुलांमध्ये तो नाटक थिएटरमध्ये जाऊन बघायलाच पाहिजे, हा त्याच्या मागचा उद्देश आहे. खूप लेखक, नवीन कलाकार आपले कलागुणांना इतका वाव दिला जातो ह्याच्यामध्ये आणि विचार स्पष्ट मांडण्याची आणि समोरच्या बघणाऱ्यांच्या विचारांमध्ये होणारा बदल हा खूप मोठा असतो. त्यामुळे काय होईल, प्रत्येकच्या जीवनामध्ये एक पॉझिटिव्हिटी येण्यामध्ये नक्कीच मदत होईल. आणि कुठेतरी मला हे वाटतंय की ही एकांकिका किंवा हे मराठी नाटक संपता कामा नये, त्याची अशीच परंपरा चालू राहिली पाहिजे. आज मी करेन, अजून दुसरी कोणती तरी संस्था करतील, अजून करेल, ह्याच्यातून हा जो मूळ उद्देश आणि हे व्यास आपलं कलागुण कुठेही लपता कामा नये, लोप पाहू नये आणि नवीन कलाकार व्हावेत, नवीन लेखक यावेत, नवीन नेपथ्यकार व्हावेत, असं सगळं त्याच्यामागे उभं राहण्यासाठी हा मी माझा केलेला छोटासा प्रयत्न असेल. आणि आजचा हा जो आपण भरवलेला आहे एकांकिका स्पर्धा, गेले 3 दिवस छानपैकी सोहळा पार पडला. 25 एकांकिकांनी त्याच्यामध्ये सहभाग घेतला आणि आता ही अंतिम फेरी जी 10 ऑक्टोबरला आहे
त्याचा अतिशय चांगला प्रतिसाद आहे. भरगच्च आपलं नाट्य थिएटर भरलेलं आहे आणि मुलांनी खूप खूप छान नाटक सादर केलेले आहेत आणि प्रेक्षकांनाही ते पसंतीस उतरलेले आहेत. असंच पुढच्या वर्षी हे कार्य माझ्या हाती घडू दे आणि सगळ्यांचं सहकार्य मिळू दे असे ह्या तुमच्या सर्वांच्या तर्फे मी माझी विनंती करते. धन्यवाद.